हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या ऑक्टोबर महिन्यात सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकाची परीक्षा आहे। 4 तारखेला ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि अजून देखील बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की टेक्निकल सेक्शन मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आजचा व्हिडिओ लेक्चर पूर्णपणे बघितला ना तर तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड। त्यामुळे जे विद्यार्थी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक याची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलाय सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक परीक्षेची तयारी करण्यासाठी। फक्त आपल्याकडे 6 ते 7 दिवस शिल्लक आहेत आणि एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक कंप्लीट कोर्स। या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स आणि 500+ टेक्निकल नॉलेज MCQs। विद्यार्थी मित्रांनो, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आणि फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या व्यतिरिक्त 500+ टेक्निकल MCQs अशा पद्धतीने घेतले ज्यामध्ये तुम्हाला सर्वेयर, सब ओव्हरसियर कोर्स मधील कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नांचा एक प्रश्नसंच बनवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता। तर या कंप्लीट कोर्सची फीस आहे फक्त 799। विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला कुठेच संपूर्ण कोर्स मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर या कोर्सला जॉइन करा आणि तुमची तयारी 100% करा। तर जास्त वेळ वाया न घालवता वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। तर टेक्निकल सेक्शन मधील पहिला प्रश्न विचारलाय, इफ द फोकल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास इज 25 सेंटीमीटर and the distance from object glass to the Trunnion axis is 15 centimeter, the additive constant is। तर या ठिकाणी तुम्हाला additive constant सांगायचा आहे आणि मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी 0.4। diurnal variation of magnetic declination is आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत। पहिला पर्याय आहे ग्रेटर ॲट इक्वेटर दॅन नियरर द पोल्स। त्यानंतर दुसरा पर्याय दिलाय लेस ॲट इक्वेटर दॅन नियरर द पोल्स, लेस इन समर दॅन द विंटर, सेम ॲट ऑल लॅटिट्यूड्स अँड ड्युरिंग डिफरंट मंथ्स। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी लेस ॲट इक्वेटर दॅन नियरर द पोल्स। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, Rankins deflection angle in minutes is obtained by multiplying the length of the chord by आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, डिग्री ऑफ द कर्व, स्क्वेअर ऑफ द डिग्री ऑफ द कर्व, इनवर्स ऑफ द डिग्री ऑफ द कर्व अँड नन ऑफ दिस। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए डिग्री ऑफ द कर्व। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, इन केस ऑफ ए डबल लाइन रिव्हर कॉन्टर्स आर आणि पर्याय दिलेत, स्टॉप्ड ॲट द बँक ऑफ द रिव्हर, स्टॉप ॲट द एज ऑफ द रिव्हर, ड्रॉन अक्रॉस द वॉटर, ड्रॉन बाय पॅराबोलिक कर्व्स हॅव्हिंग देअर व्हर्टेक्स ॲट द सेंटर ऑफ द वॉटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी स्टॉप ॲट द एज ऑफ द रिव्हर। विद्यार्थी मित्रांनो, वेळेचा अभाव असल्यामुळे आपण प्रत्येक प्रश्नाचं विथ एक्सप्लेनेशन बघू शकत नाही। आपण फक्त या ठिकाणी MCQs घेतले जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तर पुढचा प्रश्न विचारलाय, द ब्रांच ऑफ सर्वेइंग इन विच बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल पोझिशन्स ऑफ ए पॉइंट आर डिटरमाइंड बाय मेकिंग इन्स्ट्रुमेंटल ऑब्झर्वेशन इज नोन ॲज आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, टॅकोमॅट्री, टेलिमेट्री, ऑल ऑफ द अबव। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी ऑल ऑफ द अबव। म्हणजेच की द ब्रांच ऑफ सर्वेइंग इन विच बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल पोझिशन्स ऑफ ए पॉइंट आर डिटरमाइंड बाय मेकिंग इन्स्ट्रुमेंटल ऑब्झर्वेशन इज नोन ॲज टॅकोमॅट्री अँड टेलिमेट्री। त्यानंतर 6वा प्रश्न विचारलाय, रिफ्रॅक्शन करेक्शन पर्याय दिलेत, कम्प्लिटली इलिमिनेट्स कर्वेचर करेक्शन्स, पार्शियली एलिमेंट्स कर्वेचर करेक्शन्स, ॲट द कर्वेचर करेक्शन्स, हॅज नो इफेक्ट ऑन कर्वेचर करेक्शन्स। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की रिफ्रॅक्शन करेक्शन इज पार्शियली एलिमेंट्स कर्वेचर करेक्शन्स। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग आणि पर्याय दिलेत, इन द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड अ मॅग्नेटिक नीडल्स रेस्ट इन मॅग्नेटिक मेरिडियन, the angle between the meridian and the magnetic meridian is called magnetic variation, one end of the magnetic needle supported at its center of gravity tends to dip down towards the nearer magnetic pole of the earth आणि डी पर्याय आहे all the above। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी all the above। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, if the plane table is not horizontal
व्यवस्थितपणे लक्ष द्या. काय सांगितलंय की प्लेन टेबल इज नॉट हॉरिझॉन्टल इन अ डायरेक्शन ॲट राईट अँगल्स टू द अलाइड एज. The line of sight is parallel to the fiducial edge only for आणि पर्याय दिलेत horizontal sides, inclined sides upward, inclined sides downwards and none of these. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, horizontal sides. तर टेक्निकल सेक्शन वरील 9वा प्रश्न विचारलाय. इन ऑप्टिकल रीडिंग इन्स्ट्रुमेंट्स आणि पर्याय दिलेत द वर्टिकल सर्कल इज युजली कंटिन्युअस फ्रॉम 0 डिग्री टू 359 डिग्री. The readings increases when the telescope is elevated in the face left position. The readings decrease when the telescope is elevated in the face right position. आणि डी पर्याय आहे ऑल दी अबोव. तर मित्रांनो या प्रश्नासाठी ए बी सी तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर डी, ऑल दी अबोव. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. म्हणजेच की दिलेल्या या 4 पर्यायापैकी आपल्याला करेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर पहिला स्टेटमेंट आहे अ कॉन्टर इज नॉट नेसेसरीली अ क्लोज्ड कर्व. बी सेंटेन्स आहे अ कॉन्टर रिप्रेझेंट्स अ रिज लाईन इफ द कॉन्केव साइड ऑफ लोअर व्हॅल्यू कॉन्टर लाईज टुवर्ड्स द हायर व्हॅल्यू कॉन्टर. त्यानंतर सी स्टेटमेंट आहे टू कॉन्टर्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स डू नॉट क्रॉस इच अदर एक्सेप्ट इन केस ऑफ एन ओव्हरहँगिंग क्लिफ. आणि डी पर्याय आहे ऑल दी अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. म्हणजेच द करेक्ट स्टेटमेंट इज टू कॉन्टर्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स डू नॉट क्रॉस इच अदर एक्सेप्ट इन केस ऑफ एन ओव्हरहँगिंग क्लिफ. त्यानंतर पुढचा आणि 11वा प्रश्न विचारलाय. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम दी फॉलोइंग. म्हणजेच की यामधील देखील करेक्ट स्टेटमेंट आपल्याला निवडायचं आहे. तर ए स्टेटमेंट आहे इफ द स्लोप ऑफ द कर्व ऑफ ए मास डायग्राम इन द डायरेक्शन ऑफ इन्क्रीजिंग ॲब्सिसा इज डाउनवर्ड इट इंडिकेट्स अन एम्बँकमेंट. त्यानंतर बी स्टेटमेंट आहे द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन अ मॅक्झिमम ऑर्डिनेट अँड द नेक्स्ट फॉरवर्ड मॅक्झिमम ऑर्डिनेट रिप्रेझेंट्स द होल व्हॉल्यूम ऑफ द एम्बँकमेंट. सी स्टेटमेंट आहे द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन अ मिनिमम ऑर्डिनेट अँड द नेक्स्ट फॉरवर्ड मॅक्झिमम ऑर्डिनेट रिप्रेझेंट्स द होल व्हॉल्यूम ऑफ कटिंग. आणि डी पर्याय दिलाय ऑल द अबोव. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ऑल दी अबोव. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय. यामधील देखील करेक्ट स्टेटमेंट आपल्याला निवडायचं आहे. म्हणजेच की या 4 पर्यायापैकी योग्य विधान कोणतं ते निवडायचंय. तर पहिलं विधान आहे द डायग्राम इज प्लेस्ड बिटवीन आय पीस अँड द ऑब्जेक्टिव्ह बट नियरर टू द फॉर्मर. त्यानंतर बी स्टेटमेंट आहे द डायग्राम इज प्लेस्ड बिटवीन द आय पीस अँड ऑब्जेक्टिव्ह बट नियरर टू द लेटर. सी स्टेटमेंट आहे द आउटर कंपोनंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह इज अ डबल कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ क्राउन ग्लास. त्यानंतर डी पर्याय आहे ऑल दी अबोव. तर मित्रांनो या प्रश्नासाठी देखील ए बी सी हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर डी, ऑल दी अबोव. त्यानंतर पुढचा आणि 13वा प्रश्न विचारलाय. व्यवस्थितपणे लक्ष द्या. इफ द होल सर्कल बिअरिंग ऑफ द लाईन इज 270 डिग्री इट्स रेड्यूस बिअरिंग इज W90 डिग्री. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय सी. पुढचा प्रश्न विचारलाय. यामधील देखील करेक्ट स्टेटमेंट आपल्याला निवडायचं आहे. तर पहिला स्टेटमेंट आहे द लेंथ ऑफ द ब्रास हँडल इज इन्क्लूड इन द लेंथ ऑफ चेन. बी स्टेटमेंट आहे द हँडल्स आर ऑन स्वेल जॉइंट्स टू प्रिव्हेंट ट्विस्टिंग ऑफ द चेन. सी स्टेटमेंट आहे द फिफ्थ टॅग फ्रॉम आयदर एंड ऑफ द चेन इज नंबर्ड 5. आणि डी पर्याय आहे ऑल दी अबोव. तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आहे पर्याय नंबर डी. म्हणजेच की ए बी सी हे तिन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय द ट्रू मेरिडियन ऑफ द प्लेस इज द लाईन इन विच अर्थ सरफेस इज इंटरसेक्टेड बाय अ प्लेन थ्रो. आणि पर्याय दिलेत ईस्ट अँड वेस्ट पॉइंट्स, झिंथ अँड नादिर पॉइंट्स, नॉर्थ अँड साऊथ जिओग्राफिकल पोल्स, नॉर्थ अँड साऊथ मॅग्नेटिक पोल्स. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. म्हणजेच की नॉर्थ अँड साऊथ जिओग्राफिकल पोल्स. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय द एरिया ऑफ एनी इरेग्युलर फिगर ऑफ द प्लॉटेड मॅप इज मेजर्ड विथ पेंटाग्राफ, सेक्स्टंट, क्लिनोमीटर, प्लेनिमीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी. म्हणजेच की द एरिया ऑफ एनी इरेग्युलर फिगर ऑफ द प्लॉटेड मॅप इज मेजर्ड विथ प्लेनिमीटर. If F is the pull applied at the end of tape in kg, then L is the length of tape between and marks in meters, W is the weight of the tape in kg per meter run, then sag correction is. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. म्हणजेच की सॅग करेक्शन इज W² बीटा डिवाइडेड बाय 24 F².
त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, इफ थीटा इज द व्हर्टिकल अँगल ऑफ अन इन्क्लाइंड साइड देन डेल्टा इज द अँगल ऑफ टिल्ट ऑफ द स्टाफ, द एरर इज. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, E इज इक्वल टू 1 मायनस कॉस ऑफ थीटा प्लस मायनस डेल्टा डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा. टेक्निकल सेक्शन वरती 19वा प्रश्न विचारलाय, द कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ऑप्टिकलचं प्रिन्सिपल सांगायचं आहे आणि पर्याय दिलेत रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, डबल रिफ्लेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, म्हणजेच की द कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल इज डबल रिफ्लेक्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, इफ डेल्टा इज द अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ ए सिंपल कर्व ऑफ रेडियस आर, द लेंथ ऑफ द कर्व इज. आणि मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच की पाय आर डेल्टा डिवायडेड बाय 180 डिग्री. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 20 MCQs टेक्निकल नॉलेजशी रिलेटेड अशा प्रकारे घेतले जे तुम्हाला येत्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर आय होप की आजचा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.